विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून 2026मध्ये हा जो कृषी मेळावा आयोजित केलेला आहे, या कृषी मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। ग्राहक मोठ्या संख्येने आहेत, स्टॉलधारक अधिक प्रमाणामध्ये आहेत, खवय्ये मंडळी इथे येत आहेत, पाहत आहेत, खरेदी करत आहेत। आजचा दुसरा दिवस आहे, खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। जे दुकानदार आहेत त्यांच्या मालाचा सेलसुद्धा चांगला होतो आहे। इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं, शेतकऱ्यांच्या कंपन्या कशाप्रकारे या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात किंवा शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून कशाप्रकारे फायदा होऊ शकतो। आता इथे बघा खमंग मसाला आहे आणि हा मसाला गावठी मसाला आहे। तर आपण तांबेताईंशी गप्पा मारूया। ताई, काय कुठला मसाला आहे? कांदा लसूण मसाला आहे, घरगुती मालवणी मसाला आहे, मिरची पावडर आहे, संडे मसाला आहे आणि आपली घरचीच हळद, आपल्या घरच्याच कांडपोर सगळे मसाले कुटलेले आहेत। त्यामुळे मी काही पॅकिंग केलेलं नाही आहे किंवा आपल्याला जाहिरात करायची नाही, फक्त आपल्याकडं कुटण्यासाठी महिलांनी यावं। प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खूप छान आहे। याच्यामध्ये काय मिक्स वगैरे काही नाही? मिक्स नाही आहे, तुम्ही आत्ताही पण नेऊ शकता कुठे। धन्यवाद। नक्कीच चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे। इथे प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे आणि हा प्रतिसाद निश्चित लोकांसाठी फायद्याचा ठरतो आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी फिरायला आलेले मंडळी आहेत। ताई नमस्कार। हो मॅडम, काय कुठून आले? नारायणगाव। काय कसा माहोल आहे, काय सूचना आहेत का, किंवा तुम्हाला काय फिलिंग होतं आहे? छान आहे। छान आहे। बघा, ताईंनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सगळी जे काही वस्तू विक्रीला येतात किंवा जी सोयीसुविधा आहे ते निश्चित चांगलं आहे। ताई, कसा आहे आजचा दुसरा दिवस? चांगला आहे, आजचं रिस्पॉन्स चांगला आहे। आज गर्दी आहे बऱ्यापैकी आणि कस्टमर घेत आहेत आणि ज्यांना क्वालिटीतलं कळतं ते बरोबर घेत आहेत हे आपलं प्रॉडक्ट। काय तुमच्या काय सूचना, काय तुम्हाला वाटतंय, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप छान आहे। मुखवास गेल्या वर्षी तिने खाणार आणि परत न्यायला पण आलेत, काही नवीन कस्टमर पण जमा झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय चांगल्या प्रकारे ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय। त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी बांधव येत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत। प्रामुख्याने ज्या खवय्ये गल्ली आहे, या खवय्ये गल्लीमध्ये लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल दादा मेहर भेटलेले आहेत। काय त्यांना काय जाणवलं आणि काल आपण जो फीडबॅक घेतला तो लोक खूप समाधान व्यक्त करत आहेत। आता तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या? लोकांनी सांगितलं की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये जसं शेतीच्या निविष्ठा अवजारं, ट्रॅक्टर, शेती उपयोगी जेवढ्या वस्तू आहेत, नंतर जनावरं पोषणाच्या दृष्टीने ज्या जरुरीच्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आहेत। परंतु त्याबरोबर ती या ठिकाणी गृहोपयोगी वस्तूसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि या ठिकाणी महिला बचत गट जे आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून काही आहेत आणि किंवा शेतकरी कंपन्या आहेत, त्या कंपन्यांनीसुद्धा या ठिकाणी स्टॉल केले आणि एकंदर सर्व जे लोक भेटतात मला ते म्हणतात अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे, कुठलीच काही कमतरता नाही आणि अतिशय शिस्त पद्धतीने चाललेलं आहे। त्याबद्दल त्यांनी सगळ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे। एवढं त्यांनी मला आता फिरता सांगितलं। ते माफ करा, कदाचित तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे लोक तुमच्याशी धाडसाने बोलत नसतील। आमच्याकडे 2 सूचना आलेल्या आहेत। इथे रेंज मिळत नाही, ती एक सुविधा व्हावी आणि ग्राहकांना मार्गदर्शन व्हावं म्हणून ग्राहक पंचायतीचा इथे एक स्टॉलची व्यवस्था व्हावी की एखाद्या ठिकाणी वस्तू खरेदी करताना त्याची जर फसवणूक झाली तर तक्रार कुठे करावी, अशा प्रकारचा स्टॉल पुढच्या वर्षी लागावा, असं बाळासाहेब आवटेंची सूचना आहे। तर या बाबतीमध्ये आपण जी पहिली सूचना केली तर त्या ठिकाणी आम्ही जिओच्या कंपनीबरोबर बोललो आणि जिओची कंपनी म्हणाली की जो इथं आम्ही जो टावर उभारलेला आहे त्या टावरला आता कंजेशन आलेलं आहे। आम्ही आता भविष्यात एक प्रपोजल करू आणि एक स्वतंत्र टावर आपण या भागाकरता देऊ की त्याच्यामुळं लोकांना जिओची रेंज चांगल्या प्रकारे येईल अशी त्याचा आणि पाठपुरावा पण आपण करू, एवढं निश्चित मी आपल्याला आश्वासन देतो। त्याप्रमाणे दुसरीसुद्धा सूचना अतिशय चांगली आहे की या ठिकाणी लोकांच्या ग्राहकाच्या काही तक्रारी असतात, डुप्लिकेट माल दिला, काही वजनात फसवणूक केली किंवा गुणवत्तेत काही फसवणूक केली, तर याच्या बाबतीत निवारणाकरता एक स्टॉल त्यांना आपण देऊ की जेणेकरून तिथे जाऊन त्यांना हे करता येईल। फक्त एवढी दक्षता घेतली पाहिजे की किमतीहून काय वादविवाद झाल्यानंतर खोटी तक्रार जाऊ नये, एवढीसुद्धा खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल आणि मग त्याचा शहनिशा आपण बाळासाहेब आवटेंना सांगू की तो शहनिशा करा
कारण नाहीतर या अशा प्रकारे आपण जर स्टॉल उभा केला तर लोक मग पुढच्या वेळेला स्टॉल घ्यायला येणार नाहीत. आणि आज जी सुविधा लोकांना प्राप्त होते की आज समजा 100 स्टॉल असतील त्यातले 2-4% सुद्धा नसतील, ह्याच्यामध्ये थोडी बनवणी होऊ शकते, पण 98% लोकांना सफर व्हायला नको, त्यांचं नुकसान व्हायला नको, एवढीच मला अपेक्षा आहे. यावर्षी तुम्ही होम मिनिस्टरसारखा महिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. गोपाळांसाठी काही खेळणीची व्यवस्था केलेली आहे. काय यामागचं प्लॅनिंग कसं आणि हे आयडिया कोणाची? या ठिकाणी असं झालं की आजपासून महिला आंतरराष्ट्रीय कृषी महिलांचं वर्ष सुरू होतं आहे. युनेस्कोनी जाहीर केलं होतं आणि युनेस्कोनी असं म्हटलं होतं प्रिॲम्बलमध्ये की या महिला शेतामध्ये काम करतात, राबतात, त्यांना असं काहीतरी एक वर्षातले काही दिवस त्यांचं मनोरंजन करण्याकरता, त्यांना करमणूक करण्याकरता अशी व्यवस्था जर काही संस्थांनी पुढे येऊन जर केली तर त्या संस्थेच्या माध्यमातून या महिलांना पण एक प्रकारचा आनंद मिळेल. आणि या दृष्टिकोनात नाही, आज काय होतं, महिलांच्या सोबत लहान मुलं येतात आणि लहान मुलं ज्या बरोबर घेऊन फिरत असताना त्या महिलांना थोडी अडचण वाटते आणि मग ह्या मुलांना सोडायचं कुठं, म्हणून त्यांच्याकरता रिक्रिएशन म्हणून, करमणूक म्हणून या ठिकाणी खेळणी वगैरे उभी केलेली आहेत आणि त्याचा छोटी मुलं लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. आणि महिलांना स्वातंत्र्य थोडंसं मिळेल ही अपेक्षा, याच्यामध्ये सद्भावना आहे, बाकी काही विचार नाही. आता आजचा हा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून प्रचंड गर्दी आहे, महिला आहेत, लहान मुलं आहेत, याच्यामध्ये हर प्रकारचे लोक येत आहेत. महिलांच्या दागिन्यांची चोरी देखील होऊ शकते. तुम्ही महिलांना काय आवाहन कराल? तर ह्या बाबतीमध्ये आपण काय केलं आहे, नारायणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क केला आहे. त्यांनी महिला पोलीस या ठिकाणी तैनात केले आहेत, पुरुष पोलीससुद्धा आहेत आणि त्यांच्यासारख्या गस्ती चालू आहेत. आणि या महिलांना आम्ही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करत असताना त्यांना जेवणाला बाहेर जायला नको किंवा नाश्ता करायला जायला नको बाहेर, म्हणून त्यांची जेवणाची नाश्त्याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर या बाबतीमध्ये काय आहे की अशा जे काही चोऱ्या करणारी लोकं असतात, खिसे कापणारी किंवा मंगळसूत्र ओढणारे हे यांचे एक विशिष्ट पद्धतीने काम करतात. तर आपण जाता येता महिला वर्गाने सतर्क राहिलं पाहिजे की आपल्याबरोबर चालणारी महिला किंवा पुरुष कशा पद्धतीने वागतोय याच्याकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर हे होईल. किंवा अशा जर काही त्यांना आढळलं तर महिला पोलिसांना त्यांनी निदर्शनाला आणून दिलं किंवा पोलिसाला जरी निदर्शनाला आणून दिलं तर मला वाटतं एक सतर्कतेचा इशारा सगळीकडे मिळेल आणि त्या अशा भुरट्या चोरट्यांना आळा लागेल असं मला वाटतंय. या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. प्रतिसाद या ठिकाणी मोठा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना शेतकरी बांधवांनो इथं या, सहभागी व्हा. आपल्या काही सूचना असतील तर ते सांगा. वस्तू खरेदी करताना जर आपली फसवणूक होणार नाही याबाबतची देखील काळजी घ्या. आणि महिलांनो, तुम्हीसुद्धा तुमचे दागिने जपा, लहान मुलांची काळजी घ्या. असा जर काही प्रसंग घडला किंवा दागिन्याची चोरी झाली किंवा काय वाटलं तर तुम्ही पोलिसांना देखील संपर्क करा. नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण पाहतोय खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. या ठिकाणी ह्या सगळा परिसर म्हणजे ज्या ज्या वस्तू विक्रीला आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट या ठिकाणी आलेले आहेत. गर्दी अधिक प्रमाणामध्ये आहे, ग्राहकांची संख्या खूप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात मालाची इथं विक्री पण होते. खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. कसा प्रतिसाद? एकदम छान, उत्कृष्ट प्रतिसाद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे जे मंडप आहेत ते सगळे कवर केलेत, कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे एकदा आतमध्ये आला माणूस की तो परत बाहेर शेवटच्या टोकालाच जातो. जे सगळे स्टॉल पाहावेच लागतात. हां, सगळे स्टॉल आहे, प्रत्येक स्टॉलला व्हिजिट होते प्रत्येकाची. कृषी विज्ञान केंद्राने खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. मनुखेवाले दादा नमस्कार, कसा प्रतिसाद? चांगला प्रतिसाद. काही सूचना वगैरे? सूचना नाही, खूप चांगलं मॅनेजमेंट आहे, सगळ्यांचं सहकार्यही चांगलं आहे आणि यांची घेण्याची ही पण चांगली लोकांची सर. यंदाच्या वर्षी कृषी विज्ञान केंद्राने जे नियोजन केलेलं आहे, जे एखादा व्यक्ती या ठिकाणी आतमध्ये आला का त्याची समजा इच्छा नसली तरी त्याला सगळ्या स्टॉलला भेट द्यावीच लागते. विशेष म्हणजे स्टॉल धारकांचाही याच्यामध्ये फायदा आहे आणि इथे येणाऱ्या व्यक्तीकडनं एखादं दुकान मिसिंग होणार नाही अशा प्रकारची काळजी देखील घेतली जाते. आपल्यासोबत दादा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही हा कृषी मेळावा पाहिलेला आहे, काय सूचना, काय फिलिंग होतोय, काय सांगा? खूप छान सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी मिळत आहेत. खूप छान खरेदी पण भरपूर केलेली आहे.
आपण पाहतोय दादांनी खूप खरेदी केलेली आहे. म्हणजे या कृषी विज्ञान केंद्रामध्ये खऱ्या अर्थाने हे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी, महिलांसाठी निश्चित उपयुक्त झालेलं आहे. आणि आपण पाहतोय हा प्रतिसाद म्हणजे प्रचंड ओसंडून वाहतोय. या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला अनेक स्टॉल पाहायला मिळतात. प्रत्येक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील गर्दी आहे. त्याच्यामध्ये खाण्याचे पदार्थ असतील, कपडे असतील, विविध प्रकारच्या ग्रोसरी असतील किंवा मोबाईल संदर्भामध्ये असतील, गृहिणींसाठी वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विक्रीला आलेल्या आहेत. आणि हा जो प्रतिसाद मिळतोय तो खूप चांगला आहे. नमस्कार, काय विक्रीला या ठिकाणी? विक्रीला काय आपलं वास्तुशास्त्राचं. वास्तुशास्त्र, याची गॅरंटी काय? याची गॅरंटी आपण ओरिजिनल प्रॉडक्ट ठेवलेले आहे सगळे. काय याचा उपयोग काय? याचा उपयोग बजेटनुसार देतो आपण आणि तुम्हाला काही इश्यू असतील तर त्याच्यावरती देतो. म्हणजे पण जर त्याचा गुण आला नाही तर वस्तू रिप्लेस? नाही, वस्तू रिप्लेस नाही, तुम्हाला रिझल्ट येतात याचे. 100% खात्री. किती वर्षाचा अनुभव? एक 8 वर्ष झालं मी करतोय. हरकत नाही. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीने सगळ्या स्टॉलला भेटी द्या. काय सूचना असतील तर त्या करा. आता आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टर साहेब, काय इकडे काय घेऊन आले? आलो तुमचे हे पाहायला. काय सूचना? काय नाही, चाललंय पाहायचं काम आता सध्या. पाहायचं काम चाललंय. काय सूचना? काही सूचना काय नाही. काय आवडलं, काय नाही आवडलं? शेतकऱ्यांसाठीचे असणारे जे डेमो आहेत ना, शेतीच्या बाबतीतले जे ठिबकच्या नाळ्या, बाकीचे ते प्रॉडक्ट आवडले. ते प्रॉडक्ट आवडलं चांगलं. आवडलं. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या KVKचे जे चेअरमन आहेत ते चेअरमन अनिल तात्या मेयर आहेत. आता या ठिकाणी बघा, ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या वस्तू निश्चित उपयुक्त आहे. मागच्या वर्षी याच ठिकाणी काही लोकांनी या वस्तू खरेदी केल्या. नंतर सेकंड डे लोकांना त्या वस्तू पाहिजे होत्या, परंतु हे महोदय भेटले नाही. नंतर त्यांचा फोन लागला नाही. अनेकांच्या तक्रारी होत्या, वस्तूबद्दल नाही, परंतु हे उपलब्ध झाले नाही. आता ते आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याशी विचारूया काय कसा प्रतिसाद मिळतोय. खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि ज्या लोकांनी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे, बऱ्याचशा लोकांनी कॉलही केला आणि प्रोडक्टसुद्धा घेऊन गेलेत. यंदाच्या वर्षी बाजारभाव उतरले की वाढले? नाही माहीत. नाही, ह्या तुम्ही ज्या वस्तू विक्री करताय नाही, किंमत सेम आहे. किंमत सेम आहे, किंमत वाढलेली नाही. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर, माझा डेमो नक्की घ्या. बोला ना. नाही, माझा डेमो नक्की घ्या. हो नक्की, उद्या घेऊ आपण. उद्या 100% घेऊ. या ठिकाणी या कृषी मेळाव्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. आपण उद्या पुन्हा इकडे येणार आहोत. ग्राहकांच्या काही सूचना आहेत का, किंवा आलेल्या दुकानदारांना कसा प्रतिसाद मिळतोय, त्यांनी स्टॉल बुक केल्यानंतर त्यांचा व्यवसाय कसा होता. बघा, हे गृहिणींसाठीचा स्टॉल आहे. इथे आपण पाहतोय मोठी गर्दी झालेली आहे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत, लेमन आहे, लहानपणीची जुनी आठवण आहे. आता बघा, चणे फुटाणे, जे इथं आलेल्या प्रत्येक माणसाला कुठली ना कुठली वस्तू घ्यावी हे वाटतंय. आणि हेच वैशिष्ट्य नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचं राहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची इथं खेळणी आहेत, गृहोपयोगी वस्तू आहे आणि खूप लोक समाधानी आहेत. आपल्यासोबत ताई आहेत. ताई काय बोलत नाही, असं प्रत्येकालाच बोलायला जमतं असं नाही, परंतु या कृषी विज्ञान केंद्राचा फायदा नारायणगाव परिसरातीलच नव्हे तर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, बारामती, अगदी पुणे जिल्ह्याच्या बाहेरची लोकंसुद्धा या ठिकाणी पाहायला आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे इथं लोणचं केलेलं आहे आणि त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ग्राहकांनो, या ठिकाणी या वस्तू खरेदी करा. काही सूचना असतील तर तेही सांगा. शेवटी नारायणगावचे हे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरतं. आपण आता मागच्या बाजूला पाहतोय खूप गर्दी झालेली आहे. आता संध्याकाळचे वाजलेले 5:45 तरी देखील इथं पग्यांची खरेदी करणाऱ्यांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आहे. दर्जेदार वस्तू इथं मिळत आहेत. आता या ठिकाणी जे चिक्की आहे, ही चिक्कीचं वैशिष्ट्य म्हणजे ही चक्की जी आहे, चिक्की ही खूप आयुर्वेदिक आहे
असं ते सांगतायत. आपल्यासोबत हे वडगाव शहाणीचे युवक आहेत. त्यांनी परवा आर्वीमध्ये एका महिलेचा प्राण वाचवला. काय सांगाल, तुम्हाला कसं काय फिलिंग होतंय, काय सूचना? छान आहे, घरगुती प्रॉडक्ट आहे. तिळाची चिक्की छान वाटली म्हणून घेतली. KVK साठी काय सूचना? काय नाही, दरवर्षी भरवतात, छान आहे, यावर्षी पण नियोजन चांगलं आहे. धन्यवाद. वस्तू खरेदी करा, योग्य बाजारभाव द्या. भाऊ, कुठली कुठली इथं चिक्की आहे? तिळ आहे, जवस आहे, शेंगदाणा आहे, खोबरा आहे. तर ज्या माणसाला डायबिटीज आहे त्यांनी काय करायचं? हो दादा, काय शुगर साहेब चालते, कंट्रोल ठेवतो. गुळ गुळ हा शुगर कंट्रोल ठेवतो साहेब. गुळ शुगर कंट्रोल ठेवतो. हा, गुळ आहे शुगर. तुमची चिक्की खाल्यावर काय प्रॉब्लेम नाही? काय प्रॉब्लेम नाही, शुगर कंट्रोल राहणार आपले. शुगर कंट्रोल ठेवतात असं दुकानदार म्हणतायत. आता शेवटी हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. पहा, आता ही सगळी स्टॉल आहेत, भरगच्च या ठिकाणी चालू आहेत. प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. गर्दी जी झालेली आहे ही मोठी गर्दी झालेली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी लोक वस्तू खरेदी करतायत. चांगल्या चांगल्या प्रकारच्या वस्तू लोकांना इथं उपलब्ध आहे आणि निश्चितपणे ग्राहक देखील समाधान आहे. पिंपळगावकर नमस्कार. आता इथं महिलांची गर्दी आहे, जरा आपण महिलांशी बोलूया. महिलांच्या काय सूचना आहेत का? ताई, कुठलं गाव? पिंपळगाव, आरवी पिंपळ. आरवी पिंपळ. अरे, आमच्या गावच्या ताई भेटल्या. ताई, काय खरेदी केलं? काय नाही, आपल्या शेतीच्या वस्तू. काय सूचना? काय आवडलं, काही नाही आवडलं? भरपूर प्रोडक्ट्स आहेत, छान आहेत, सगळं व्यवस्थित आहे आणि सोय एकदम व्यवस्थित केलेली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. महिलांच्या देखील प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तू खूप चांगल्या आहेत असं पण सांगिततात आणि प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्राच्या या उपक्रमाला लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. चांगले चांगले दर्जेदार प्रकारचे काय काय विक्रीला आहे? गुळपट्टी, खोबरापट्टी, शेंगदाणा चिक्की वगैरे 10-10 रुपयाला. टाइमपास, वटाणा, फुटाणा, शेंगदाणा, उपासाला वेपर्स, केळी वेपर्स, सर्व काही नारायणगावकरसाठी अवेलेबल आहे. थँक्यू. वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा ह्या सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे निवांत ग्राहक बसलेले आहेत. त्यांना बघा उठून चालले, म्हणजे बोलायला काही कोणी मागत नाही, वास्तविक बोलायला पाहिजे. काही सूचना असतील किंवा का आवडलं, काही नाही आवडलं, याबाबत आपलं मत मांडलं पाहिजे. नमस्कार. नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राला प्रतिसाद चांगला मिळतोय. आपल्यासोबत एक ताई आहे. ताई, नमस्कार. कुठलं गाव? नारायणगाव. काय इथे कसं आवडलं, काय फिलिंग होतंय? एकदम छान आहे, चांगलं ह्यावरची मोठ्या प्रमाणात भरवलेले आहे, छान आहे ते. धन्यवाद. या ठिकाणच्या या स्टॉलला गर्दी मोठ्या प्रमाणात होते. लोक येत आहेत, पाहत आहेत, वस्तू खरेदी करतायत. म्हणजे कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद ग्राहकांसाठी आहे, दुकानदारांसाठी आहे आणि कृषी विज्ञान केंद्राने ज्यासाठी हा कृषी महोत्सव भरवलेला आहे त्याचं देखील त्यांना आउटपुट या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. प्रत्येक स्टॉलवर गर्दी अधिकची होते. अगदी जे मोबाईलचा स्टॉल आहे त्या ठिकाणी देखील लोक मोबाईलचा कवर घेण्यासाठी इथं गर्दी करतात. हे बघा, आता हे सुद्धा गृहोपयोगी वस्तू आहे, गॅस आहे. इथे हे भरीत केलेलं आहे. कशा पद्धतीनं ते केलं जातं याबाबतची देखील माहिती आहे. इथं आरोग्यासाठीच्या वस्तू आहेत का जेणेकरून त्याचा आयुर्वेदिक पद्धतीनं फायदा होऊ शकतो. आता ही सगळी बिस्किट आहे, ही सगळी मला वाटतं गव्हाची बिस्किट आहे ना. खूप चांगल्या प्रकारची बिस्किट आहेत. आता आपण फुकट खाणं योग्य नाही, आपण नंतर नक्की विकत घेऊ. ग्राहकांनो, इथं या वस्तू खरेदी करा. काही सूचना असतील तर कळवा. दर्जेदार इथे वस्तू मिळतील. आणि महिलांनो, तुम्ही तुमच्या दागिन्यांना जपा, कारण इथं येणारा माणूस ग्राहकच असेल असं नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं डोकं चालवत असतो. दागिन्यांची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या. या ठिकाणी पोलीससुद्धा आहेत. जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही तात्काळ तक्रार कक्षाशी संपर्क साधा, का जेणेकरून इथे तुमची फसवणूक होणार नाही किंवा एखादी वस्तू गेली तर ती वस्तू तुम्हाला निश्चित मिळेल. जर आपण ताईंशी बोलूया. ताई, नमस्कार. काय इथे
आमचं बुक्स आहे याच्यावरती असं लिहिलं ना ओला कपडा करायचं पुसून जातं. लहान मुलांसाठी छान आहे. ABCD आई आणि कर्सिव्ह आणि ड्रॉइंगचं बुक्स आहे. त्याच्यावरती लिहिलं की लहान मुलांना रायटिंग सुंदर होण्यासाठी बुक्स येते. केवढ्याला वही? कधी न संपणारी बुक्स आहे. 180चा फक्त 100 रुपयाला 3 ऑफरमध्ये दिलेले आहेत. कधीही लहान कधीही पुसा. ग्राहकांनो इथे या, भेट द्या आणि ही वही जरूर घ्या. नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. जरा आपल्यासोबत ताई आहे, जरा ताईंना विचारूया. ताई, काय तुम्हाला फिलिंग झालं? काय वाटतंय? काय सूचना? छान आहे, छान आहे. छान आहे. काय मंडळी, तुमच्या काय सूचना? अशा मुलांना तुम्हाला काय सांगायचे? एक नंबर हे कृषी प्रदर्शन दरवर्षी असं चांगलंच भरतं आणि असं चांगलंच भरावं असं मला वाटतं. तर मला सांग, मागच्या बाजूला तुमच्यासाठी खेळायची व्यवस्था पण केलेली आहे. काय मस्त. हा एकदम भारी. तुला काय वाटतं? एकदम भारी. दरवर्षी असंच व्हावं आणि आम्ही असंच पाळण्यांमध्ये बसावं. तुला काय वाटतं? काय नाही, बरं आहे सगळं. लय भारी आहे. सगळं भारी. सगळंच भारी आहे. हो, काय काय सूचना आहे का? सुंदर सुंदर. अतिशय. आतापर्यंत आम्ही बरेच फिरलो, पण या ठिकाणचं प्रदर्शन पाहण्यात आम्हाला खूप आनंद वाटला. धन्यवाद. कोण बातमी घेत आहे, धन्यवाद. धन्यवाद. नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक वेगळं पण निश्चित आहे की या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची गैरसोय होणार नाही याबाबतची देखील काळजी घेतलेली आहे. आता बघा, इथं वेगळ्या व्हरायटीच्या कोंबड्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचं सुद्धा मार्केटिंग होणार आहे. ज्याला ती कोंबडी हवी असेल तो त्याच्याशी संपर्क करणार आहे. आपल्यासोबत हांडे साहेब आहे. तर हांडे साहेब नेमकं काय विकणार जर आपण विचारूया. हांडे साहेब, काय नेमकं तुमचं हे प्रॉडक्ट काय आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो? मी स्वतः एक ॲग्रोफूड या नावाने, यश ॲग्रोफूड नावाने कंपनी टाकली आणि याच्यामध्ये मी आवळ्याच्या निगडीत असे 8-10 प्रोडक्ट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आवळा सिरप आहे, आवळा कॅन्डीचे 4 प्रकार आहेत, तर आवळा मावा आहे, आवळा गोळी आहे, आवळ्याची पावडर आहे आणि हे आरोग्यासाठी याला जगामध्ये गुजबेरी नावाने ओळखलं जातं. आवळ्याचं सेवन नित्यनेमाने केलं तर कोणताही आजार तुमच्याजवळ येणार नाही असं आरोग्यशास्त्र सांगतं. त्याच्यामध्ये डायबिटीजसाठी आपण परत आवळ्याचा जांभळाचा ज्यूस केलेला आहे, परत जांभळाची पावडर आहे. त्याच्यामुळे डायबिटीजचा विकार पूर्णपणे घालवण्याची क्षमता या आयटममध्ये आहे. आणि मी आता 55 रनिंग आहे. माझे बरेच धंदे झाले, पण आता मी एक डोक्यात घेतलं आहे की आपल्या भारतामध्ये डायबिटीजचे पेशंट वाढलेत, आजार वाढलेला आहे. या लोकांना निरोगी ठेवण्यासाठी माझी कंपनी सातत्याने नवीन नवीन प्रॉडक्ट काढत राहील. आणि या ठिकाणी KVKने आम्हाला जी संधी दिली त्यांचं या ठिकाणी आम्ही त्यांना शतशः धन्यवाद देतो आणि चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही आवळ्याचं नित्यनियमाने सेवन करा. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांचा डायबिटीज मी 100% घालणारा असं चॅलेंज मी देतो. ज्याच्या डायबिटीज जाणार नाही, गोळी बंद होणार नाही, त्याला ₹1,00,000 बक्षीस देणार, हे माझं चॅलेंज आहे. सामाजिक बांधिलकी जपत रमेश हांडे यांनी जे तयार केलेलं प्रॉडक्ट आहे हे नक्कीच उपयुक्त आहे. इथे या, भेट द्या, अनुभव घ्या आणि काय वाटलं तर त्यांचं चॅलेंज देखील तुम्ही स्वीकारा. नारायणगावच्या या कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या दुकानामध्ये ज्या ज्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत त्याचा सेल देखील मोठ्या प्रमाणात होतो आहे. शेतकरी बांधवांनो, ग्राहकांनो, अजून 2 दिवस हे कृषी प्रदर्शन सुरू राहणार आहे. नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्लोबल कृषी प्रदर्शन 2026 प्रतिसाद चांगला मिळतो आहे. 2 दिवस हे कृषी प्रदर्शन चालणार आहे. आपण इथं या, वस्तू खरेदी करा, आनंदी राहा, इतरांनाही आनंद द्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.